नमस्कार. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे रणजित आणि गायत्री दोघंजणं तेजस आणि मानसी या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. मानसी आणि रणजितचं लग्न व्हावं, ती या घरातून निघून जावी असा प्रयत्न गायत्री करत असते आणि त्यासाठी तिने रणजितबरोबर डील केलेली असते की ती रणजितला तिच्या कामामध्ये मदत करणार आणि इथे तेजस आणि मानसीला एकमेकांपासून वेगळं करून मग त्या दोघांमध्ये फूट पाडल्यानंतर मानसीला त्या घरातून बाहेर काढणार. तर इथे रणजितने सांगितलेलं असतं की मानसी आणि तेजस या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवायचं. पण आता इथे खूप वेगळीच गोष्ट घडलेली असते. मानसी आणि तेजस हे दोघेजण आता एकत्र येत असतात आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेजसने आत्तापर्यंत मानसीपासून जी गोष्ट लपवून ठेवलेली असते ती गोष्ट आता तेजस मानसीला सांगतो की कशा पद्धतीने संपतराव काकांची आणि त्याची भेट झाली होती. तो कुठल्या हेतूने संपतराव काकांना भेटायला गेला होता आणि एवढं मोठं प्रकरण कसं त्यांच्या आयुष्यामध्ये घडलं हे सगळं आता तेजस मानसीला सांगतो. आणि त्याचबरोबर इथे आता मानसीसुद्धा एक खूप मोठं सत्य जे तिने तेजसपासून लपवून ठेवलेलं असतं ते तेजसलासुद्धा सांगते. तर अशा रीतीने आता दोघांनी एकमेकांपासून जी गोष्ट लपवून ठेवलेली असते ती एकमेकांना सांगितलेली असते आणि दोघेही आता एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात. आणि हे जेव्हा गायत्री बघते तेव्हा गायत्रीला खूप जास्त राग येतो. त्या दोघांचा फोटो काढून ती रणजितला पाठवून देते आणि त्यामुळे इथे रणजितचा राग अजूनच अनावर झालेला असतो. तर इथे तेजस जेव्हा मानसीला सत्य सांगतो तेव्हा मानसीसुद्धा त्याला आपल्या मनातली एक गोष्ट सांगते. पण तेजसवरती रागवत नाही. त्याचं कारण काय की मानसीला तेजसच्या बोलण्याचा राग येत नाही. आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता ऑफिसमध्ये एक बाई येते आणि तेजसच्या अंगावरती साई फेकते आणि उगाच ती तिथल्या लोकांचे कान भरते की याने माझ्या नवऱ्याला फसवलं, त्याची खुर्ची घालवली आणि त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे. हा सरकारी अधिकारी म्हणून लोकांना फसवतो आणि तुम्ही त्याला आता आयतं खोलीतच दिलेलं आहे. म्हणजे तो कितीतरी लोकांना आता फसवेल. तेव्हा इथे ऑफिसमध्ये आता सर त्याला निलंबितसुद्धा करत असतात. पण जो घडलेला प्रकार असतो तो त्या बाईंनी सांगितलेला नसतो. तेव्हा तेजस म्हणतो की हिचा नवरा लोकांकडून पैसे उकळायचा, नोकऱ्या देईन म्हणून त्यांच्याकडून लाखो रुपये घ्यायचा आणि नंतर त्यांना फसवून निघून जायचा. त्यामुळे मी तिच्या नवऱ्याचं फक्त सत्य हे सगळ्यांच्या समोर आणलं आणि सरकारी अधिकारी म्हणून त्याच्याकडून मी माझे मित्राचे पैसे उकळले आणि ते त्याला परत केले. म्हणजे माझा कुणालाही फसवण्याचा हेतू तर नव्हता ना. पण आता मी प्रामाणिकपणे माझं काम करायचं ठरवलं आहे, तर तुम्ही मला एक संधी देणार नाही का? तेव्हा इथे सर त्याला म्हणतात की शेवटीला तुझा प्रयत्न चांगला होता. तू एका गरिबाला न्याय मिळवून दिलास आणि एका गुन्हेगाराला शिक्षा. पण शेवटीला तुझा मार्ग चुकीचाच होता. तू एक सरकारी अधिकारी म्हणून लोकांना फसवलंस, हे तू चुकीचंच केलंस ना. हेतू कितीही बरोबर असला तरीसुद्धा मार्ग चुकीचाच, हे तेजस तू लक्षात ठेव. आणि हे बघ आता तू चांगल्या मार्गावरती आहेस, पण कधीकधी काही गोष्टी आपल्या भूतकाळातल्या मानावर काढत असतात. त्याच्यामुळे ज्या गोष्टी सांगण्यासारख्या असतात त्या आधीच सांगितलेल्या बऱ्या असतात. नाहीतर मग कुठल्या तिसऱ्या व्यक्तीकडून जर ती गोष्ट कळली तर खूप मोठे गैरसमज निर्माण होतात. आजच बघितलंस ना तू काय झालं ते. तेव्हा काही गोष्टी ज्या असतात त्या आपण स्वतःहून सांगितलेल्या बऱ्या असतात. तिसऱ्या व्यक्तीकडून कळल्या तर त्याचा त्रास अजूनच होतो. त्यामुळे जे काही असेल ते स्पष्टपणे सांगत चल. तेव्हा इथे आता तेजसला कळलेलं असतं की ज्या गोष्टी आपण कधी-कधी लपवून ठेवतो आणि मग त्या बाहेरून कळतात तेव्हा खूपच जास्त राग येतो आणि अजून वाद निर्माण होतात. तेव्हा तेजस म्हणतो की भूतकाळातल्या गोष्टी आता मला सांगून टाकायच्या आहेत. मिस मानसी, मी तुम्हाला आता लवकरात लवकर माझ्या मनातली खूप मोठी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, असं तेजस म्हणतो. घरी आल्यानंतर इथे मानसी म्हणते की तेजस, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी पिठलं केलं आहे. आणि ती पिठलं गरम करते आणि गरमागरम इथे तेजसला वाढते. तेव्हा इथे तेजसचं मन काही थाऱ्यावर नसतं, कारण त्याला मनातली गोष्ट मानसीला कधी एकदा सांगतोय असं झालेलं असतं. तेव्हा इथे आता पिठलं बनवलेलं असतं ते तेजस खातो. मानसी विचारते की कसं झालंय? तेव्हा तेजस म्हणतो खूपच छान झालंय. आणि आता इथे पिठलं भाकरी खाऊन झाल्यानंतर
मानसी आणि तेजस दोघेजण आता बाहेर अंगणामध्ये येतात. तेव्हा तेजस म्हणत असतो, मिस मानसी, मला तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. तुम्ही प्लीज ती व्यवस्थित मन लावून ऐका आणि मग तुम्हाला जे काही रिॲक्ट व्हायचं आहे तेव्हा. तेव्हा तेजस म्हणतो की तुम्हाला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की संपतरावांची आणि माझी भेट कशी झाली, मी का त्यांच्या आयुष्यामध्ये आलो होतो, हे आता तेजस सांगत असतो मानसीला. तो म्हणतो की मी तुम्हाला आणि संपतरावांना गाडी खरेदी करताना बघितलं होतं. माझा मित्र तिथे कामाला आहे आणि संपतरावांनी तुमच्यासाठी गाडी खरेदी केली होती. 30 लाखांची गाडी त्यांनी कॅश देऊन खरेदी केली होती आपल्या मुलीसाठी. तेव्हा मला असं वाटलं की कुठला माणूस इथे संपूर्ण कॅश पेमेंट करतो ना, मला वाटलं की त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि तो काळा पैसा आहे की काय, असं मला वाटलं. घरातली परिस्थिती तुम्ही बघताय. इथे वहिनी आम्हाला सगळ्यांना घरातून बाहेर काढत होती. म्हणत होती की 2 लाख रुपये द्या, नाहीतर या पेपरवरती सही करा, मला हे घर पाडायचं आहे. तेव्हा इथे मला काही करून आमचं घर हे वाचवायचं होतं. मला पैशांची गरज होती आणि तेव्हा मी इथे संपतरावांना सरकारी अधिकारी म्हणून भेटलो होतो. तर मी इथे इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांना विचारत होतो की तुमच्याकडे किती पैसा आहे, आणि त्यांच्याकडून मी थोडेफार पैसे काढायचा प्रयत्न केला होता. पण त्याच वेळेला त्यांना हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक आल्यानंतर मी आणि त्यांच्याबरोबर जे होते ते आम्ही दोघंजणं त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि त्यांना ॲडमिट केलं. तेव्हा संपतरावांची कहाणी मला कळली. त्याच्यानंतरला मी त्यांना पुन्हा एकदा भेटलो आणि तेव्हा मला कळलं की ते कॅश पेमेंट का करतात. त्यांचा वीटभट्टीचा बिझनेस आहे. ते खूप कष्ट करतात आणि आपल्या मुलींवरती, फॅमिलीवरती त्यांचं खूपच जास्त प्रेम आहे. नंतर मला कळलं की ते शिकले सवरलेले नाही आहेत, म्हणून ते सगळे पेमेंट जे आहेत ते कॅश पेमेंट करतात, कारण त्यांना इथे कार्ड वगैरे यूज करता येतच नाही. आणि म्हणून मला कळलं की नाही, हा काळा पैसा नाही, तर ही धनदौलत जी आहे ती स्वकष्टातून कमावलेली आहे. पण तेव्हा मी आणि संपतराव हे दोघेजणं आम्ही मनाने एकत्र आलो होतो आणि मग मला कळलं की तुमचं रणजितरावांबरोबर लग्न ठरलं आहे आणि रणजितरावांची आई ही त्यांच्याकडून खूप जास्त पैसे काढते. त्यांना पैशांची गरज होती आणि तेव्हा उलट मीच त्यांना मदत करायला निघालो होतो त्यांची परिस्थिती बघून. पण तोपर्यंत मी त्यांना सांगितलं नव्हतं की मी सरकारी अधिकारी नाही आहे म्हणून. पण इथे तुमच्या लग्नामध्ये मीच त्यांना मदत करायची ठरवली. म्हणजे आधी मी त्यांना स्वतः फसवायलाच आलो होतो. मी तुम्हाला खरं सांगतोय. हे बघा लकी चार्म, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला. माझा हेतू चुकीचा होता. पण नंतर जेव्हा मला कळलं की संपतराव खूप उत्तम माणूस आहेत, मी त्यांना फसवलं नाही. कारण एक बाप आपल्या मुलीचं लग्न हे थाटामाटात लावून देण्याचा प्रयत्न करत होता आणि तेव्हा मी विचार केला की नाही, आता याला आपली गरज आहे, आपण यांची मदत केली पाहिजे. यांना फसवणं चुकीचं आहे, कारण त्यांचीच परिस्थिती खूपच जास्त बेताची झाली होती लग्नाच्या वेळेला. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की मिस लकी चार्म, मला माहिती आहे तुम्हाला माझा राग येतोय, कारण मी तुमच्या वडिलांना फसवण्याच्या हेतूनेच तिथे आलो होतो. मला वाटत होतं त्यांच्याकडे काळा पैसा आहे आणि मला त्यांच्याकडून 2 लाख रुपये उकळायचे होते. पण नंतरला मला कळलं की नाही, यांचा जो काही पैसा आहे हा कष्टातून कमावलेला आहे आणि म्हणून मी त्यांना नंतरला फसवलं नाही. तेव्हा तेजस म्हणतो की तुम्हाला माझा राग येत असेल ना, पण हे बघा, माझं खरंच हेतू चुकीचा नव्हता. मला असं वाटलं होतं की मी त्यांच्याकडून पैसे घेईन आणि आमच्या घराला वाचवेन, तो हेतू होता. प्लीज मला माफ करा. मी तुमच्या वडिलांना फसवण्यासाठी तिथे आलो होतो आणि माझीसुद्धा चुकी आहे. आज जे काही घडते तुमच्याबरोबर त्याच्यामध्ये मला असं वाटते माझीसुद्धा चुकी आहे, म्हणून ही परिस्थिती आज तुमच्यावरती उद्भवली आहे. तेव्हा इथे मानसी त्याचं बोलणं व्यवस्थित ऐकून घेते आणि ते म्हणत असते, हे बघा तेजस, तुम्ही माझ्या वडिलांना भेटायला आलात. तुम्हाला असं वाटलं की माझे वडील जो काही पैसा कमवत आहेत तो सगळा काळा पैसा आहे आणि जे कॅश पेमेंट ते करतात, कारण ते शिकलेले नव्हते, त्यांना आपल्यासारखे हे इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे वापरता येत नाही. त्यांना आपल्यासारखे कार्ड्स वगैरे वापरता येत नाही, म्हणून ते कॅश पेमेंट करून टाकायचे आणि जे लोक आमच्याकडून विटा वगैरे खरेदी करायचे त्यांच्याकडून सुद्धा ते कार्ड
वगैरे घ्यायचे नाही, त्यांच्याकडून सुद्धा ते कॅश पेमेंटच करायचे. आमच्यावरती त्यांचा खूप जास्त जीव होता, माझ्यावरती तर खूपच. मी पास झाले होते म्हणून त्यांनी माझ्यासाठी ती गाडी खरेदी केली होती. तेव्हा इथे आता माणसे म्हणत असते, तुम्ही गेलात माझ्या वडिलांना फसवायला, ते चुकीचं केलं, पण नंतर तुम्हाला कळलं की माझे वडील खूप चांगले माणूस आहेत, तुम्ही त्यांना फसवलं नाहीत, उलट त्यांची मदतच केलीत. तुमच्यामुळे त्यांचं काही नुकसान तर नाही ना झालं. हे बघा, तुम्ही त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तुम्हाला कळलं की नाही, हे काही खोटं बोलत नाही आहेत किंवा हा पैसा त्यांनी काळा पैसा म्हणून कमवलेला नाही आहे, तर त्यांच्या कष्टातून कमवलेला पैसा आहे. मग माझ्या वडिलांना तुम्ही फसवलं नाहीत ना, उलट त्यांचीच मदत केलीत, त्यांना वेळोवेळी तुम्ही मदत केलीत. माझ्या लग्नामध्ये पैसे कमी पडत होते म्हणून तुम्ही स्वतःच्या घरात चोरी केलीत. आणि हे बघा राष्ट्रहित, तुम्ही चुकीचे आहात असं मी म्हणणारच नाही. तेव्हा तुम्हाला पैशांची गरज होती म्हणून तुम्ही माझ्या वडिलांना जाऊन भेटला होतात. पण जेव्हा तुम्हाला कळलं की नाही, माणूस खरा आहे, तेव्हा तुम्ही त्यांना फसवलं नाहीत ना, ते महत्त्वाचं. तेव्हा तुम्ही तुमच्या परीने त्यांची मदत केलीत, ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच माझ्या वडिलांनी माझा हात तुमच्या हातामध्ये द्यायला सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं तुमच्याबरोबर मला लग्न करायला. तुम्हीसुद्धा माझ्या वडिलांची खूप मदत केलीत. गेला होतात त्यांना फसवायला, पण जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला, त्याच्यानंतर तुम्हीच गेला होतात ना हॉस्पिटलमध्ये घेऊन. तिथे त्यांना सोडून निघून तर नाही ना गेलात. माणुसकी दाखवलीत. माझ्या वडिलांना घेऊन तुम्ही हॉस्पिटलला गेलात, त्यांच्यावरती ट्रीटमेंट केलीत, बरोबर की नाही, त्यांची काळजी घेतलीत. तेव्हा इथे माणसे म्हणते की तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतंय ना, त्याचा पश्चाताप होतोय ना तुम्हाला. अजून मला काय हवं आहे? आणि तुम्ही माझ्यापासून जी गोष्ट लपून ठेवली होती ती मला आता सांगितलीसुद्धा. तेव्हा माणसे म्हणत असते, तसं बोलायला गेलं तर आपण कधी ना कधीतरी एकमेकांपासून काही गोष्टी लपून ठेवतो, म्हणजे त्या चुकीच्या असतात आपल्याला माहिती आहे, पण कधी-कधी आपण समोरच्या माणसाला दुखवत नाही असं वाटत असतं. कदाचित तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये आला होतात, ती वेळ चुकीची होती, पण चांगल्यासाठीच आला होतात असं मला वाटतंय. आज बघा ना, आमचे हे दिवस येणार होते, पण त्याच्यामध्ये तुमची मदत आम्हाला होणार होती. किती मदत केली तुम्ही आमची. बघितलंत ना तुम्ही राष्ट्रहित. नंतरला तुम्ही जी काही चूक केली असेल ती केली असेल, पण आता तुमचा किती मोठा आधार आहे आम्हाला. तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये येणार होतात हे मात्र नक्की होतं. आमचे बाबा आम्हाला लवकर सोडून गेले, पण तुम्ही आमच्याबरोबर आहात ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो, तुम्ही माझ्यावरती रागवलात तर नाही ना. हे सगळं ऐकून मला माफ करा. कुठे ना कुठेतरी या सगळ्यामध्ये माझीसुद्धा खूप चुकी आहे की आज तुमची ही परिस्थिती आहे. प्लीज मला माफ करा. तेव्हा इथे माणसे म्हणत असते, माफी मागायची काही गरज नाही आहे. आणि हे बघा, मी तुमच्यावरती काही रागवलेली वगैरे नाही आहे. जे काही झालं आमच्या आयुष्यात तो आमच्या नशिबाचा भाग होता आणि थोडंफार निमित्त मात्र तुमचं. हे बघा राष्ट्रहित, जे काही चुकीचं घडलं ते घडलं, पण यापुढे तुम्ही असं कधीच वागणार नाही. आणि इथे माणसे म्हणते, मलासुद्धा तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे. मी जिथे काम करते ते रणजितचं ऑफिस आहे आणि तिथे मी काम करते. आधी मला माहिती नव्हतं. काजलने मला त्या ऑफिसमध्ये वेकेन्सी आहे असं सांगितलं. मी इंटरव्ह्यू दिला. माझा इंटरव्ह्यू रणजितने नाही तर दुसऱ्या सरांनी घेतला. मला नंतर कळलं की ते रणजितचं ऑफिस आहे, पण तोपर्यंत मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं 6 महिन्यांसाठी. त्याच्यामुळे आता मी ती नोकरी सोडू शकत नाही आहे आणि त्यावेळेला मला नोकरीचीसुद्धा गरज होती म्हणून मी ती केली. मला माफ करा, मी तुमच्यापासून ती गोष्ट लपवली. तेव्हा तेजस म्हणतो, काहीच हरकत नाही आहे. आणि तसंही रणजितरावांना तुम्ही माफसुद्धा केलं आहे आणि तिथे नोकरी करता ही चांगलीच गोष्ट आहे ना. तेवढेच तुमच्या दोघांमधले गैरसमज निर्माण जे झाले होते ते दूर होतील. तेव्हा इथे माणसे म्हणत असते की अजिबात नाही, मी तिथे नोकरी करते माझी गरज आहे म्हणून आणि मी कॉन्ट्रॅक्ट साईन केले म्हणून, नाहीतर मला तिथे नोकरी करायची अजिबातच गरज वाटत नाही आहे. मी तिथे नोकरी नाही करणार, मी दुसऱ्या ठिकाणीसुद्धा इंटरव्ह्यू देणार आहे. तेव्हा इथे आता ती म्हणत असते, मला माफ करा राष्ट्रहित, ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली, पण तुम्ही प्लीज घरामध्ये सध्या तरी ही गोष्ट सांगू नका. पण मला तुमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवायची नव्हती. तेव्हा इथे आता राष्ट्रहित म्हणजे तेजस म्हणत असतो, नाही ठीक आहे, तुम्ही इथे नोकरी करताय, माझी काहीच हरकत नाही आहे.
तर इथे तेजसने आणि त्याचबरोबर मानसीने एकमेकांना सत्य सांगितलेलं असतं आणि दोघेही बोलता बोलता आता बाहेरच झोपून गेलेले असतात. मानसीने तेजसच्या इथे मांडीवरती आपलं डोकं ठेवलेलं असतं आणि तेजस आपले दोन्ही हात तिच्या खांद्यावरती ठेवतो. तेव्हा इथे आता गायत्री बाहेर येऊन बघते आणि त्या दोघांना असं जवळ बघितल्यानंतर तिला राग येतो. ती त्या दोघांचा फोटो काढते आणि रणजितला पाठवते. तेव्हा इथे रणजितला खूपच जास्त राग येतो आणि तो सगळा तेजसचा राग आता जो कुत्र्याचा जो टेडी असतो त्याच्यावरती काढतो आणि म्हणतो की माझ्या मानसीपासून दूर राहायचं. तर इथे अशा रीतीने तेजस आणि मानसी दोघेजण आता एकत्र येत असतात आणि त्या दोघांना असं एकत्र बघून रणजित आणि गायत्री या दोघांना मात्र खूपच जास्त संताप हा झालेला असतो.